शंखनाथ हिंदी समाचार में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। भगत हेटी बस्ती में नहीं पहुंची पक्की सड़क, स्वास्थ्य सुविधाओं से वंचित हैं लोग। बाघ के डर के साए में स्कूल तक का सफर कर रहे छात्र चुनाव जीतने के बाद भूल जाते हैं गांव का रास्ता। उमरेड तहसील के भगत हेटी गांव में सड़क न बनने के कारण लोगों को अत्यधिक समस्याओं का सामना करना पड़ रहा है। 100 के करीब जनसंख्या वाले इस गांव में आज भी सड़क के अभाव के कारण लोगों के काम रुके हुए हैं। यहां तक कि समय पर इलाज न मिलने के कारण मौतें भी हो रही हैं। मांगली ग्राम पंचायत के नवनिर्वाचित उप सरपंच हीरामन अंबाडारे का कहना है कि उनके भगत हेटी गाँव में कई पीढ़ियां बीत चुकी है, लेकिन सरकारी लाभ से वंचित है। यहाँ लगभग 2 किलोमीटर सड़क की मांग की गई है, जिसके लिए लोगों ने कई बार धरना दिया, डीएम को ज्ञापन सौंपे, ब्लॉक में मौखिक शिकायत की और तत्कालीन सरपंच से भी अनुरोध किया, लेकिन आज तक कोई सुनवाई नहीं हुई। माजी सरपंच गड ग्रामपंचायत चांपा, आम्ही इथे अनेक वर्षापासून इथे या गावाला भेट देत आहोत आणि या गावाला भेट देत असताना अनेक वेळेस या गावाचं जे आहेत या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये हे गाव आहे की नाही असाच आम्हाला एक प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण की कुठल्याही प्रकारचं यांच्याकडे जी कनेक्टिव्हिटी पोचायला पाहिजे होती, आता आधुनिक स्वातंत्र्याचा आपण 75वा अमृत महोत्सव साजरा करून आता 78वा महोत्सवमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे, तरीसुद्धा इथपर्यंत लोकांना पोचण्यासाठी रस्ते नाही आणि रस्ते नसल्यामुळे इथले जे मुलं आहेत पावसाळ्यामध्ये इथून तर चांप्यापर्यंत शिकायला जाणे किंवा उटीपर्यंत शाळेमध्ये जाणे यांच्यासाठी एक अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथे योग्य प्रकारची आता पाण्याची ज्या प्रकारची व्यवस्था व्हायला पाहिजे त्या प्रकारची व्यवस्था झालेली नाही। गावाच्या आतमध्ये जसे रस्ते पाहिजे तसे रस्ते नाही। इथे कमसे कम 15 ते 20 कुटुंबाचा वास आहे आणि इथे 4 ते 5 पिढ्यापासून इथे हे लोक वास्तव्यास आहे, पण यांचे कुठल्याही प्रकारची शासनाने गाव म्हणून यांना मान्यता दिलेली नाही। यांचे कुठेतरी लोकसंख्याचे LGD कोड म्हणून तयार करून यांच्या वस्तीचा विकास करण्यात यावा, जेणेकरून इथे यांना योग्य प्रकारचा न्याय देता येईल आणि इथल्या लोकांचं जे जसं आरोग्याची समस्या म्हणा, एखादी दुर्दैवी घटना इमर्जन्सी घडली तर इथले लोक कुठेतरी दवाखान्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकणार नाही आणि त्यामुळे एखादी एक मोठी दुर्घटना घडू शकते। याकडे कुठेतरी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कुठेतरी या गावाला भेट द्यावी आणि या गावाच्या ज्या काही मुख्य समस्या आहेत त्या समस्या तातडीने सोडवण्यात याव्या। धन्यवाद। सरकारी अधिकारी आते हैं, आपस में बातचीत करते हैं कि ये गोवारी समाज की बस्ती है, यहाँ विकास करने से क्या फायदा होगा, और फिर चले जाते हैं। चुनाव के समय सभी लोग आते हैं, हाथ जोड़ते हैं और कहते हैं कि हम आपके गांव में विकास करेंगे, आपकी सड़क सबसे पहले बनवाएंगे, लेकिन सड़क तो दूर, कोई भी अधिकारी फिर से गांव की ओर आता ही नहीं। भगत हेटी गांव की स्थानीय निवासी वैशाली अंबाडारे और अन्य महिलाओं ने बताया कि बारिश के मौसम में जब घर की डिलीवरी होती है या अन्य मरीज होते हैं तो उन्हें चारपाई में लिटाकर ले जाया जाता है, तब कहीं जाकर मरीज अस्पताल पहुंचता है। अर्चना अंबाडारे, मी या गावातली सदस्य आहे। माझ्या गावातली परिस्थिती पाहून सेनेनी लोक थुकतात, म्हणतात गावगावचे लोक येणारे का इथं सरपंचायला का झालं, मंत्र्याला का झालं, वोटिंगला येतात आणि हे रस्ता असा आहे, मुलं शाळेत जाताना गड्ड्यात पडतात। आमच्या गावाची परिस्थिती पाहून सेनेनी लोक म्हणतात, अशी आमच्या गावाची परिस्थिती आहे की मी सांगू नाही शकत। रस्त्याची रोड नाही, काही नाही, पाण्याची सुविधा नाही, कोणती काही नाही। बाग गावामध्ये येऊन सेनेनी हाहाकार करतो, अशी परिस्थिती आमच्या गावात आहे। कोणी मंत्री नाही आहेत, कोणी सरपंच नाही आहेत, कोणी काही नाही आहेत। आमच्या गावामध्ये मेले म्हणून सोडले आमच्या गावातले लोकांना, फक्त मत घेण्यासाठी येतात। शासनाकडे माझी एकच विनंती आहे, त्यांनी आमच्या गावात यावं आणि हे असं रस्ता पाहावं, त्यांनी आमची परिस्थिती पाहून त्यांनी आमची सुधारणा करावं। अब कुछ ही महीनों में तेज धूप आने वाली है और धूप में यहाँ का एकमात्र जल स्रोत कुआं सूख जाएगा। 2-3 किलोमीटर दूर खेतों में कुएं से पानी लाकर अपनी प्यास बुझाते हैं। हमारे गांव में हर घर में जल उपलब्ध कराने का सवाल उठ रहा है। चंद्रशेखर टोंगे, मी सरपंच आहे, तर 6 महिने झाले निवडून आलेले आहे। मांगली, खापरी, हेटी हे 3 गाव मिळून ग्रामपंचायत आहे, पण हेटी हे असं गाव आहे की नकाशावर आहे नाही। नकाशावर नसल्यामुळे ह्या गावामध्ये काही सोय सुविधा काही उपलब्ध नाही आहे। आम्ही रोडसाठी, पाण्याच्या सोयीसाठी, गाव नकाशासाठी प्रशासकीय लोकांकडे खूप आम्ही निवेदन
आश्वासन दिले, पण त्यांनी काही अजूनपर्यंत लक्ष दिले नाही. ह्या गोष्टीला 5-6 वर्ष होत आलेली आहे. शाळेची मुलं आहे, त्यांना शाळेत जाता येत नाही. त्यांच्या खूप अशा अतिशय त्यांच्या अडचणी आहे का खूपच. मुलांचे शाळा पडतात, त्यांना शिक्षण उपलब्ध होत नाही सोयीचं. मजूर लोक त्यांना जाता येत नाही बरोबर. उमरेड तहसील और जिले में जाने के लिए आज तक सड़क नहीं बनी। खेत के मेड़ से होकर जाना पड़ता है। सड़क बनवाने के लिए यहाँ के लोगों ने कई बार आवेदन दिए हैं, लेकिन सड़क नहीं बनी। इस स्थिति में लोगों को काफी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। बाजीराव अंबाडारे, विकास नेवारे, जगन अंबाडारे और श्रवण येसन सुरे का कहना है कि सरकार का नारा था कि हर गांव में विकास होगा, हर गांव में सड़क बनेगी और बिजली मिलेगी, लेकिन यहाँ सड़क नहीं है। इस कारण लोगों को विभिन्न प्रकार की समस्याओं का सामना करना पड़ रहा है। सड़क इस गांव की सबसे बड़ी समस्या है। यदि सड़क बन जाती है तो लोगों की खुशी बढ़ जाएगी। आशा, आंगनवाड़ी और डॉक्टर भी यहां आने से कतराते हैं, जिससे स्वास्थ्य लाभ मिलना मुश्किल हो जाता है। ये स्थिति बनी रहती है कि गांव के किसी व्यक्ति की सुविधाओं के अभाव में मौत हो जाए या ना हो, सरकार को कोई फर्क नहीं पड़ता। माझे नाव चित्रा नामदेव येसन सुरे, मी हेटी गावात राहणारे आहे. आमच्या गावाची परिस्थिती बघा. आमच्या गावाचे हे रस्ता आहे. आमचे छोटे छोटे मुलं पावसामध्ये चिखलामध्ये तेवाल्या पाण्यातून आणि हात पाय बॅगा भरतात, शाळेमध्ये जातात. इथून 2 किलोमीटर उटीला जावं लागते आणि सायंकाळी पण टायमानं उशिराने येते. आम्हाला भीती वाटते की आमचे मुलं घरी येतात की नाही येत, आणि वाघाची पण भीती आहे. आणि हे असा रस्ता आहे, एवढ्या सरकाराचा जमाना आहे, आमच्या गावाकडे लक्ष नाही देत, काही नाही. हे रस्ता असा आहे, आमच्या मुलाला कान्वेटला न्यावं लागते, तिथून पायी पायी जाणं आणि छत्री घेऊन मुलाला घेऊन बॅग खांद्यावर लटकवून आणावं लागते 2 किलोमीटर. आमची परिस्थिती आम्हाला माहित आहे. गावोगावी सुविधा झाले, पण आमच्या गावले कोणतीच सुविधा झाली नाही. अब तक गांव के लोगों ने कई बार जनप्रतिनिधियों और जिले के अधिकारियों से इस समस्या की शिकायत की है, लेकिन हर बार सिर्फ आश्वासन ही मिला है, सड़क नहीं मिली। भगतेटी गांव के अभिभावकों ने कहा है कि छात्रों को बाघ की दहशत के कारण स्कूल तक का सफर करने पर मजबूर होना पड़ता है। खेतों में काम के दौरान जब कबाड़ जल्दी खेतों में भेजा जाता है तो छात्र अकेले ही स्कूल तक का सफर करते हैं। बाघ गांव में आकर पालतू जानवरों का शिकार करता है और अब तक पालतू जानवरों के दर्जनों शिकार की घटनाएं हो चुकी हैं। बाघ की वजह से ग्रामीणों में काफी दहशत का माहौल है। नागपुर से शंखनाद टीम की रिपोर्ट। आज के हिंदी समाचार में बस इतना ही। फिर मिलेंगे देश भर में घटित अहम खबरों के साथ।